समाजाच्या राष्ट्रीय साठे सेनेच्या वतीने प्रथम जय शिवराय, जय लवजी, जय भीम. राष्ट्रीय साठे सेना अंतर्गत सकल मातंग समाज जळगाव जिल्ह्याच्या हा जो मातंग समाजाचा मोर्चा होता, वाल्मिकी समाज आणि मांगारोळी समाज या आणि अन्य जातीच्या आमच्यासोबत होत्या. प्रमुखाची मागणी म्हणजे आमची अशी आहे की गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या आम्ही पारतंत्र्यात जगतो. स्वातंत्र्य होऊन आज जरी 75-76 वर्ष झाले असेल तर मातंग समाजाची आणि आमच्यासोबत असलेल्या इतर समाजाची जर परिस्थिती पाहिली तर पूर्ण दारिद्र्यात आहे. म्हणून आमचं असं म्हणणं होतं की सामाजिक न्याय ज्या भूमिकेमध्ये शाहू महाराजांनी ज्या भूमिकेतनं सुरू केलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हा जो मुद्दा दिला होता, तर प्रामुख्याने असं झालं की आम्हाला जो 13% आरक्षणामध्ये आमच्यापर्यंत तो आरक्षण आमच्यापर्यंत पोचतच नाही आहे. आणि मुळात म्हणजे असं की आम्ही 1800 काळखंडापासून तर 1900 काळखंडापर्यंत 3 टायमाची हजेरी देणारे आम्ही मातंग समाजाचे, इंग्रजांच्या विरोधात लढणारे मातंग समाज, आणि आम्हाला गुन्हेगार म्हणून घोषित केलेली जात. आणि ती जात जेव्हा 1900च्या काळखंडामध्ये पंतप्रधानांनी जो कायदा जेव्हा रद्द केला तेव्हा मातंग समाज 1972मध्ये आमची पहिली बॅच एज्युकेशनमध्ये आली. आणि खूप 40-50 वर्ष आम्हाला एज्युकेशनमधून दूर झाल्या कारणाने आम्ही मातंग समाजाची आजही दुरवस्था अशी आहे की आदिवासीपेक्षा आदिवासी आमचा समाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आम्ही जेव्हा वारंवार 40 वर्षाचा हा आमचा आंदोलनाचा लढा आहे. 40 वर्षापासून आम्ही हा आंदोलन करत आहे आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रामध्ये आहे. परंतु महाराष्ट्र शासनाला कुठेतरी जाग आली आणि आमची जी आई, ज्याला आपण महाराष्ट्र शासन म्हणतो, त्याचे आम्ही लेकरं आहे. म्हणून जेव्हाही मुलाला जर दूध प्यायचं जर भूक लागत असेल तर आई, जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही, तशी या शासनाला आम्ही मागण्याच्या स्वरूपामध्ये त्यांना सांगत आहे. परंतु या महाराष्ट्र शासनाने बधेर समितीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाची 5 जज लोकांची एक बॅच दाखल करून तो 1 ऑगस्ट 2024ला हा कायदा लागू केला आणि तो निकाल आमच्याकडनं लागला. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की 4 राज्यामध्ये जर हा जर कायदा लागू झालेला आहे, कर्नाटकमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, तर आम्ही म्हणतो आहे की महाराष्ट्र शासनाने हा जर लागू केला तर हा दबाकुचला जो समाज आहे, हा जो एकदम अतिशय जो पिछडा वर्ग आहे, तर तो सामाजिक न्यायव्यवस्थेने तो इतर जातीच्या बरोबर जरी आला तरी या समाजाची न्यायव्यवस्था हे होईल. आणि भारताचं संविधान तेच म्हणतं आहे की आरक्षणाचा मुद्दा असाच आहे की तुम्ही समानता पद्धतीने, म्हणजे तुम्ही उच्चवर्गीयाच्या जातीच्या बरोबरीला जर तुम्ही आणलं तर या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट होईल पुढे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या बदर समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू करावा. अन्यथा महाराष्ट्र शासनाचे जे मातंग समाज, जो मेतर समाज आहे आणि त्याचबरोबरचा जो काय आमचा मांगारोळी समाज असेल, इतर समाज असेल, 59 जातीचा जो समाज असेल, तो शांततेने आता चाललेला आहे. सगळ्या शांतते पद्धतीने चाललेला आहे. शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आम्ही चाललेलो आहे. परंतु जर तो तसा जर नाही झाला तर उद्रेक होण्याचं वातावरण दाट दिसत आहे. म्हणून आता जे पावसाळी अधिवेशनमध्ये आहे, तर आमचं म्हणणं आहे की पावसाळी अधिवेशनमध्ये हा कायदा हा शासनाने लागू करावा. या संदर्भात आमचा हा मोर्चा करण्यात आलेला होता. तुमचं नाव? माझं नाव धीमंत रमेश साठे, राष्ट्रीय साठे सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.